नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत राहुलला रंगेहात पकडण्यासाठी कला ही रात्रीची वर्कशॉपवर बंगल्यावर जायला निघते. तर तिचं कोणीतरी मागे येऊन तोंड दाबतं असं आपल्याला दाखवलंय. पण ते अद्वैतचं स्वप्न असतं आणि तो घाबरूनच खरे करून ओरडतो आणि बेडवर बघतो तर ती नसते. घाईघाईने चप्पल घालून कुठेतरी जातं. तर दुसरीकडे राहुल, गौरव आणि माणिकर हे दारूच्या नशेमध्ये बडबडत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सोहम जरा टेन्शन मध्ये बसलेला असतो. तेव्हा अनामिका मनात विचार करते की याला काय झालंय, हा असा रेसलेस का दिसतोय. तेव्हा अनामिका सोहमला विचारते, काय रे सोहम, काय झालं. यावर सोहम बोलतो की अगं, ते नवीन काम आहे ना, त्याचा मला अजून मेसेज आला नाही आहे. म्हणजे त्यांनी मला हे कळवलं आहे, त्यांना माझं काम आवडतं आणि त्यांना माझ्या बरोबर काम करायचं आहे. पण पुढे काय हे त्यांनी कळवलं नाही. अनामिका बोलते की तू तुझ्या परीने प्रयत्न केले आहेस ना. सोहम हो बोलतो. अनामिका बोलते की मग झालं, पण कसं आहे, तू असा मेंगळटासारखा वागतो ना, त्यामुळे तुझ्या मेहनतीवर पाणी फिरतं. सोहम, मी ऐकलं आहे, या लोकांना नुसतं आवाजावरून कळतं की माणूस कसा आहे. एका अर्थी बरं झालं सोहम, तुला हे काम मिळालं नाही, म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट वगैरे नाही झाला. सोहम जरा तिच्याकडे आश्चर्यानेच बघतो. अनामिका बोलते की तुला जर का हे काम मिळालं असतं तर ते पूर्ण केलं असतं. नाही, तुझं हल्ली लक्ष नसतं ना, म्हणून विचारलं. तेव्हा तिथे सोहमला मेसेज येतो आणि तो मेसेज वाचून खूप खुश होतो. अनामिकाला बोलतो की हा बघ, त्यांचा मेसेज आला, अगं माझं काम झालंय. आणि अनामिका खोटं खोटं खुश होते आणि मनात विचार करते की याचं काम इतकं भराभर कसं व्हायला लागलं, आणि अशाने जर माझं ध्येय तर साध्यच होणार नाही, हा खचणारच नाही आणि उलट आनंदी राहील. नाही नाही, काहीतरी करायला हवं. तर दुसरीकडे कला ही रिक्षातून उतरते. तेव्हा तिला अद्वैतचा फोन येतो, पण ती फोन कट करते आणि बोलते की चांदेकरला लोकेशन पाठवून ठेवते. ती वर्कशॉप वरती आलेली असते. राहुल कलाला बघतो, पण तो एवढा नशेत असतो की त्याला ते भास वाटतं. गौरव त्याच्याजवळ येतो आणि टाळ्या वाजवतो आणि राहुलला बोलतो की या टाळ्या स्पेशली तुझ्यासाठी. तेव्हा राहुल बोलतो की कला. गौरव बोलतो की कला आणि अद्वैतच्या घरात राहून त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचायची जी हिंमत तू दाखवलीस ना, ही सगळ्यांच्यात नसते. हा हिंमत कोणाचं डेअरिंग नाही होत, राहुलने ते केलं. दॅट्स वाय यू आर माय चॅम्पियन. कला सगळं त्यांचं बोलणं ऐकत असते. राहुल बोलतो की बरोबर बोलतोयस तू, हे ना आताचं नाही आहे, हे सगळं खूप आधीपासूनच आहे. ते ना खूप असं आत खोलपर्यंत असं साचलेलं आहे. इतकी वर्ष त्या अद्वैत चांदेकरांनी फक्त दादागिरी, बॉसगिरी केली आहे, असं सोडणार नाही आहे मी त्याला. हा सगळा राग आहे. गौरव बोलतो की राहुल, मी तुझ्या सोबत आहे. आपण दोघांनी मिळून त्या चांदेकरला काय करायचं आहे, बर्बाद करून टाकायचं आहे. कला मनात बोलते की मला जसं वाटत होतं तसंच घडते. नाही, आता हा पुरावा मी सोडणार नाही. आणि ती त्याचा व्हिडिओ बनवते. राहुल बोलतो की या डीलसाठी मी माझे 100% देत आलोय, म्हणूनच कलाला अद्वैतला सहजासहजी जिंकून देणार नाही आहे. मला एक गोष्ट कळाली की मला हवं ते जर मिळवायचं असेल तर मग मला माझ्यासारखा हुशार पार्टनर शोधायला हवा. आणि मला माझा पार्टनर सापडला. मग आमची झाली सॉलिड टीम आणि दोघेजण गळे मिळतात. राहुल बोलतो की आणि मग त्यानंतर चांदेकराच्या हिराची अफरातफर असू दे, किंवा वेंडरच्या पाठीशी राहून केलेला गेम असू दे, किंवा अद्वैत चांदेकरला जेलमध्ये पाठवणं असू दे, सगळं काही मी केलं. आणि साक्षात आमचे हे बाणेकर वेंडर इथे अवतरले आणि सगळा गुन्हा स्वतः कबूल करून घेतला. वाव. बाणेकर बोलतो की मला फक्त पैशाशी मतलब आहे. आपला खिसा गरम, आपण नरम. गौरव बोलतो की तुमचा खिसा कायम गरम ठेवण्याची जबाबदारी आमची. राहुल बोलतो की गुन्हा केला पण मी, आणि गुन्हा कबूल करूनही घेतला मीच. गौरव बोलतो की तूच केलं सर्व. कला बोलतो की एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं राहुलने, आणि मी हे सर्व सगळ्यांसमोर आणणार. आणि कलाचा धक्का लागून कुंडी खाली पडते. तेव्हा राहुल बोलतो की कोण आहे तिकडे, आणि ते बघायला जातात. तेव्हा कला तिथून पळून जात असताना अद्वैत तिचा हात पकडतो आणि तिला ओढतो. बोलतो की तू इथे कशी. तेव्हा कला बोलते मी तुला सर्व सांगते, पण जरा हळू बोल. तेव्हा हे तिघेजण वर्कशॉपच्या बाहेर येतात आणि बोलतात की कोण आहे रे. बाणेकर बोलतो की अहो, ही कुंडी पडली आहे. तेव्हा राहुल बोलतो की वाऱ्याने पडली असेल, आणि ते वर्कशॉपच्या आत जातात. अद्वैत राहुलला लपून बघतो आणि बोलतो की राहुल. कला बोलते की मी तुला सर्व सांगते, पण आता आपण इथून बाहेर पडूया. आणि दोघेजण जायला निघतात.
तर इथे पूजा पायाने टेबल ओढते, तर टेबलावरती बाटली असते ती पडते आणि त्या बाटलीचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडतो आणि ते दोघेजण बघतात. अद्वैत बोलतो कुणाला तरी बांधून ठेवले आणि दोघे बघायला जातात. तेव्हा ते बघतात की पूजाला बांधलेलं असतं आणि बोलतात की पूजा तुला कोणी बांधून ठेवले? तेव्हा पूजा बोलते की प्लीज मला सोडा इथून, ते येतील मॅम, प्लीज मला घेऊन चला मॅम इथून. अद्वैत बोलतो की ते येतील म्हणजे कोण येतील? कोणाबद्दल बोलतेस तू? तेव्हा पूजा बोलते की मला किडनॅप केलं आहे. अद्वैत बोलतो की कोणी? पूजा बोलते की राहुल सरांनी. अद्वैत जरा आश्चर्यानेच विचारतो राहुलने? पूजा बोलते की अद्वैत सर, तुम्हाला अटक झाली आहे याच्या मागेही राहुल सर आहे. मी त्यांचं बोलणं ऐकलं कॉलवरती त्या वेंडर आणि गौरव सरांसोबत आणि त्यांना कळालं की मी तुम्हाला येऊन सांगेन म्हणून त्यांनी मला इथे डांबून ठेवलं आणि मारायची धमकी दिली आहे. अद्वैत बोलतो की म्हणजे या सगळ्याच्या मागे राहुल आहे? पूजा बोलते की हो. कला बोलते की मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होती चांदेकर. तेव्हा अद्वैत बोलतो की मी आता त्याला जाऊन बोलतो. कला त्याला अडवते आणि बोलते की तू आता जर त्याच्याशी काही बोलला तो नेहमीप्रमाणे काहीतरी कारण देईल. आपण हे सगळं घरच्या समोर करायला हवं. आता आपण तिघांनी इथून बाहेर पडणे गरजेचं आहे. अद्वैत कलाचं बोलणं ऐकतो आणि बोलतो की ठीक आहे, सांभाळून बाहेर या आणि तिघेजण तिथून निघून जात असतात. तेव्हा इथे तिघेजण गाणी लावून पार्टी एन्जॉय करतात. तेव्हा राहुलची गुंड त्या तिघांना बघतात आणि पूजाला बोलतात की तू बाहेर कशी आणि तू कोण? अद्वैतची गुंडाबरोबर मारामारी होते. तर दुसरीकडे राहुलला रोहिणीचा फोन येतो पण तो कट करतो. गौरवला आणि मानेकरला बोलतो की आजची पार्टी बस झाली, आपण आपापल्या घरी जाऊया आणि नंतर परत भेटूया, परत नवीन प्लॅन करूया. गौरव बोलतो की पार्टी अजून बाकी आहे हे बघ. बाणेकर बोलतो की लक्षात ठेवायचं, इथून पुढे आपण इथेच पार्टी करायची, हा व्हेन्यू फिक्स, सर्व खर्च आपण करणार आणि तिथून तिघेजण जातात. तर दुसरीकडे राहुलच्या गुंडांना कला, पूजा आणि अद्वैत बांधून ठेवतात. आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.